फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण मँगो कँडी बनवणार आहोत. कैरीची कँडी बनवणार आहोत. हिरव्या कैऱ्यांपासून म्हणजे कच्च्या कैऱ्यांपासून आपण कँडी बनवणार आहोत. ज्या पद्धतीने आपण आवळा कँडी बनवतो ना, त्याच पद्धतीने येते. एकदाच बनवायची आपल्याला आणि वर्षभर त्याची मजा घ्यायची. इतकी छान अशी ही आपली मँगो कँडी तयार होते. तर यासाठी मी अर्धा किलो कैरी घेतलेली, कच्ची कैरी चांगली कडकवाली पाहून घ्यायची आहे. अशी पुलपुली वगैरे पिकलेल्या घ्यायच्या नाही, तर कडकवाली कलमी कैरी घ्यायची, म्हणजे ती जास्त आंबट राहत नाही. तर त्या कलमी कैरी आपल्याला धुवून पुसून घ्यायच्या आहे. आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त प्रमाणातही करू शकता, पण आता व्हिडिओसाठी मी फक्त अर्धा किलोचं दाखवते. आता बघा, ही कैरी वरून एकदम छान दिसत होती, पण मग आतून आहे ना थोडीशी अशी खराब दिसते. कोपऱ्याला वरून एकदम भारी दिसते, पण मग आतूनच त्याला थोडीशी कीड लागली. मग तेवढा भाग आपण काढून टाकू. आणि सगळ्या कैऱ्यांचे आपल्याला असे लांब लांब तुकडे करून घ्यायचे. आता तुम्हाला जे पाहिजे त्या शक्यतो थोडेसे जाडच ठेवा, जास्त बारीकही करू नका, कारण मग काय होतं सुकल्यावर आहे ना ते छोटे छोटे होऊन जातात आणि हे दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण सोयीस्कर होतात. तर असे थोडेसे मोठे मोठे काप करा, म्हणजे मग तुमच्या कैऱ्या व्यवस्थित अशा वाळतील. तर आता हे बघू शकता, मी या पद्धतीने अशा कापून घेतलेल्या. आता तुम्हाला हवे त्या पद्धतीत आकाराच्या तुम्ही कापू शकता. मग हे सगळ्या कैऱ्या आपल्याला याच पद्धतीने अशा कापून घ्यायच्या आहे. एक एक करून सगळ्या. आता या दोन्ही कैऱ्या अर्धा किलोच्या कापून घेऊ शकता. आता पाहिजे तुम्हाला तर 1 किलोचंही बनवू शकता, 2 किलोचंही बनवू शकता. आणि एकदम इझी प्रोसेस आहे, एकदम सोप्या पद्धतीत आपण ही रेसिपी दाखवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, हे सगळे आपल्या कापून झालेले आहे. मग आता त्या एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहे सगळ्या. आणि तोपर्यंत मी काय केलेलं आहे, एक तांब्याभर पाणी, मोठी कढईभर अशी स्टीलची कढई घेतलेली आहे. ॲल्युमिनियमची कढई घ्यायची नाही आपल्याला. त्याच्यात मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर मग आता ते पाणी उकळलेलं आहे चांगलं. आता बघू शकता एकदम खळखळ उकळी आलेली. मग लगेच त्या कैरीच्या फोडी आपल्याला त्याच्यात टाकून द्यायची आहे. गॅस फुल ठेवायचा आहे आणि कमीत कमी आपल्याला मोजून 2 ते 3 मिनटं, जास्तही नाही, 2 ते 3 मिनटं फक्त त्यांचा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे कलर रंग बदलेपर्यंत आपल्याला फक्त या उकळू द्यायचे आहे. एक उकळी चांगली येस तो रंग बदलू द्यायचा. फक्त मधून मधून हलवून घ्यायचे, खालीवर करून घ्यायच्या, म्हणजे एकसारख्या त्या वाफवली जातील. कारण जास्तही झाकण ठेवून द्यायचं आणि मग बघत नाही बसलं, कारण लगेचच शिजतात ते. 1 ते 2 मिनटातच लगेच शिजतात. कारण जास्तही तुम्ही शिजवल्या तर मग त्यांचा शिराच तयार होणार आहे. फक्त 1 ते 2 मिनटंच आपल्याला ह्या गरम पाण्यातून काढायच्या. फक्त त्यांचा रंग बदलला पाहिजे, कारण सॉफ्ट नाही होऊ द्यायच्या जास्त. आता हे बघू शकता, लगेच मी झाऱ्याने अशा निथरून काढून घेतलेल्या गाळणीमध्ये. मग त्या थंड होऊ द्यायच्या आपल्याला. चांगल्या कपड्यावर आहे ना पसरून घ्यायच्या आहे. आता गॅस बंद करून देऊन चांगल्या कपड्यावर पसरून घेऊन थंड होऊ देऊ. कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. आणि नंतर मग एक वाटी किंवा भांडं कोणतंही घेऊ शकता तुम्ही, त्याच्यात ह्या कैऱ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे. आता ह्या अर्धा किलो कैरीला एक छोटी वाटी फुल भरून मी साखर घेतलेली. आता तुम्हाला पाहिजे तुम्ही गुळही घेऊ शकता, पण मी साखर घेतलेली. ही साखर आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायची आहे आणि खालीवर करून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही साखर टाकली तर आपण पूर्ण म्हणजे 1 वाटी तरी साखर त्याच्यात टाकलेली मी. आता हे आपल्याला खालीवर करून चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर म्हणजे पूर्ण त्या फोडींना लागली पाहिजे, अशा हिशोबाने मिक्स करायची. पण एकदा अगोदर आपल्या या फोडी सगळ्या थंड करून घ्यायच्या आहे चांगल्या पंख्याखाली. कपड्यावर, सुती कपड्यावर पण तुम्ही पसरवून ठेवू शकता, म्हणजे पटकन थंड होतील त्या आणि त्यांचं पाणी शोषले जातं. तर बघू शकता या पद्धतीने असं खालीवर करून मी सगळ्या फोडींना अशी साखर लागेल असे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. मग त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 2 दिवस त्या चांगल्या मुरू द्यायच्या आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला त्याला हलवत राहायचे. मग आता 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय, आता झाकण काढून आपण बघू तर चांगला त्या साखरेचा आपल्याला पाक तयार झाला आहे. म्हणजे त्या साखरेला पाणी सुटलेलं आहे, तसं पाणी तयार झालेलं आहे. आणि मधून मधून मी याला हलवत होते, म्हणजे त्याला बुरशी वगैरे यायला नको म्हणून. असं या पद्धतीने असं मग आता खालीवर करून घ्यायचं आहे आणि एक ताट घ्यायचं आहे आपल्याला. आता या चांगल्या मुरलेल्या आहे. मग एक मोठं पसरट असं ताट घ्यायचं आहे. त्याला तेल तूप लावायची काहीही गरज नाही आहे. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय करायचं आहे, हा पाक डायरेक्ट गाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि त्या फोडी वेगळ्या करू शकता. पण मी आता हे चमच्यानेच वेगळ्या करणार आहे. थोड्याशा असे निथरून घ्यायचे आहे, त्याचा पाक निथरून आणि मगच ताटात एक एक फोडाशी करून वेगळी करून ठेवायची. थोडेसे मोकळे मोकळे ठेवा, म्हणजे सुकायला काय होईल, पटकन सुकतील आणि व्यवस्थित अशा मोकळ्या मोकळ्या तयार होतील. तर म्हणजे एकमेकाला चिपकणार नाही, अशा हिशोबाने ठेवायचे आहे. तर याच पद्धतीने आपल्या सगळ्या फोडी आपण अशा ताटामध्ये ठेवून घेणार आहोत. तर बघू शकता आता या सगळ्या फोडी आपल्या व्यवस्थित अशा ठेवून झालेल्या आहे. मग या कडकडीत उन्हात आपल्याला 2 दिवस सुकवायचे आहे.
मग आता त्याला त्याच्यावर वाटलंच तुम्ही थोडासा सुती कपडा टाकून मग सुकवा, म्हणजे धूळ बसणार नाही. आता 2 दिवस उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता अशी मस्त ही आपली मँगो कँडी तयार झालेली, एकदम छान अशी तयार झाली. ज्या पद्धतीने आपली आवळा कँडी तयार होती ना त्याच पद्धतीने तयार झालेली. तर नक्की करून बघा आणि वर्षभर तुम्ही साठवून बरणीत किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवली ना तर वर्षभर आरामात टिकते. जेव्हा आठवण आली तेव्हा तुम्ही खाऊ शकता आणि मुलांनाही देऊ शकतात. अशी हेल्दी आपली ही मँगो कँडी तयार झाली. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आहे आणि लाईक करायला, शेअर करायलाही पैसे लागत नाही. तर सबस्क्राईब अवश्य करा. तर आज मस्त ही आपली रेसिपी तयार झाली आहे. नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओ.